बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची भयानक अवस्था झाल्याच्या चर्चा आता होत आहेत। त्याचं कारणही तितकंच गंभीर आहे। अपहरण, नग्न करून मारहाण आणि त्यानंतर निर्घुणपणे मृत्यू ही सगळी घटना घडलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। आता मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा शूट करण्यात आला, तो व्हायरल करण्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे तब्बल 2 वर्षांनंतर या घटनेचा उलगडा झालेला आहे। एकूणच 2 वर्ष लपून राहिलेलं सिंधुदुर्गामधलं हे प्रकरण नेमकं काय आहे? या प्रकरणामध्ये वैभव नाईकांनी काय गंभीर आरोप केलेले आहेत? या सगळ्या प्रकरणासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। कुडाळच्या चेंदवणमधली ही घटना आहे। सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर नावाचा एक युवक गेल्या 2 वर्षांपासून तो बेपत्ता होता। याच युवकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। नग्न करून, मारहाण करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि कुणाला कळू नये म्हणून अत्यंत शिताफीने आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावली। त्याच्यामुळेच हे प्रकरण गेले 2 वर्ष कुणाला कळालं नव्हतं, लपून होतं। आता नेमकं काय घडलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। हा जो मयत व्यक्ती आहे पक्या बिडवलकर, याच्या आई वडिलांचं यापूर्वीच निधन झालं होतं। आपल्या मुकबधीर मावशीसोबत तो राहत होता। पक्या बिडवलकर सिद्धेश शिरसाट या व्यक्तीकडे 7 वर्षांपासून कामाला होता। सिद्धेश शिरसाट हे नाव लक्षात ठेवा, कारण हाच आहे खुनातला आरोपी। 2 वर्षांआधीची म्हणजेच मार्च 2023 मधली ही घटना। चेंदवणमधून सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर याला त्याच्याच घरातून जबरदस्तीने उचलून कारमध्ये घालून त्याचं अपहरण करण्यात आलं आणि कुडाळमध्ये नेऊन त्याला लाथाबुक्क्यांनी आरोपींच्या घरामध्ये मारहाण करण्यात आली। त्याला नग्न करण्यात आलं, त्याचा व्हिडिओ काढण्यात आला। लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरूच होती। आता ही मारहाण इतकी जब्बर होती की यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला, पण आरोपींनी याआधी सुद्धा अनेक वेळा त्याची मारहाण केलेली होती। त्यामुळे या वेळेला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू होईल याची आरोपींना कल्पना नव्हती। आता सिद्धेश शिरसाट ज्याच्याकडे हा व्यक्ती कामाला होता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी म्हणजेच गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर, अमोल शिरसाट या आरोपींनी त्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून नग्न करून हत्या केली। आता ही का केली तर त्याचं कारण होतं, त्याने काही पैसे थकवले होते, तो काही पैसे देत नव्हता, त्याला काही पैसे देणं होते या सगळ्या आरोपींचे, त्याच्यामुळे ते सतत त्याला मारहाण करत होते। पण या वेळेला त्यांनी त्याची इतकी जब्बरपणे मारहाण केली की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। आता बिडवलकर या व्यक्तीच्या शरीराची हालचाल होत नव्हती, त्यांना दिसत नव्हती, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं आरोपींच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं। कुडाळमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने संशय येईल म्हणून या आरोपींनी सर्वेश केरकर याच्या सातारडा या गावी, म्हणजे हा जो एक आरोपी आहे याच्या गावी असलेल्या स्मशानभूमीमध्ये मृतदेह ते घेऊन गेले आणि तिथे अंधाराचा फायदा घेऊन अंधारामध्ये जाऊन त्यांनी मृतदेह जाळला, त्याची विल्हेवाट लावली। सकाळ होण्यापूर्वी या आरोपींनी स्मशानातील राख आणि मृतदेहाची हाडे ही सगळी जमा केली आणि या भागामध्ये एक नदी वाहते, या नदीमध्ये ही सगळी हाडं आणि एकूणच राख ही सगळी या नदीमध्ये त्यांनी टाकून दिलं आणि सगळे जे पुरावे आहेत या प्रकरणातले ते नष्ट केले। त्याच्यामुळे या प्रकरणाचा जो तपास आहे पुढे तो कंटिन्यू ठेवता येणार नाही, तो कुणाला कळणार नाही, हे प्रकरण लपून राहील या दृष्टीने आरोपींनी हे जे सगळे पुरावे होते या प्रकरणासंदर्भातले ते सगळे पुरावे जे आहेत ते नष्ट केले। आता हे जे आरोपी आहेत ही हत्या करून 2 वर्ष मुकाट्टच फिरत होते। कुणाच्याच लक्षात हे प्रकरण आलं नव्हतं। तब्बल 2 वर्ष हे प्रकरण लपूनच होतं। पण 2 वर्षानंतर या प्रकरणाचा उलगडा कसा लागला याचं कारण म्हणजे हा जो मयत व्यक्ती आहे पक्या बिडवलकर याच्या मामीने, याच्या चुलत मामीने या संबंधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली, तपास केला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं। आरोपींनी सुद्धा या घटनेची कबुली दिली आणि त्यानंतर ही सगळी घटना जी आहे ती समोर आली। आता हा जो पक्या बिडवलकर नावाचा व्यक्ती आहे ज्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात कुडाळ न्यायालयामध्ये काही गुन्हे दाखल आहेत। 2 डिसेंबर 2022 मध्ये शेवटचा तो न्यायालयामध्ये गेला होता, कोर्टामध्ये गेला होता, कारण त्याला समन्स पाठवण्यात आलेले होते कोर्टाकडून, कारण त्याच्यावर सुद्धा अनेक केसेस दाखल आहेत। 2 वर्षापासून त्याला समन्स पाठवण्यात येत होते, पण
23ला त्याला त्याच्या घरी शेवटचं पाण्यात आलेलं होतं. तेव्हापासून तो गायबच होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे आरोपी आहेत, या आरोपींची त्या भागामध्ये दहशत आहे. त्याच्यामुळेच या प्रकरणामध्ये कुणीच बोलण्यासाठी पुढे आलं नाही. 9 एप्रिल 2025ला पक्क्या बिडवलकरच्या चुलत मामीने या संदर्भामध्ये अपहरण झाल्याची तक्रार दिली आणि त्यानंतर हा जो सगळा प्रकार आहे हा उघडकीस आला. आता पोलिसांनी मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यासह तिघांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे. आरोपींनी सुद्धा हत्येची कबुली दिलेली आहे. आता या प्रकरणामध्ये जसं की मी सुरुवातीला सांगितलं, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. ते काय म्हणाले तर बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक झाली आहे. 22,000साठी सिद्धिविनायक उर्फ पक्क्या बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांचा 2 वर्ष पोलिसांच्या तपास कामांवर दबाव, इतका मोठा गंभीर आरोप वैभव नाईकांनी केलेला आहे आणि त्यांनी हा आरोप करताना निलेश राणेंसोबतचे फोटो आरोपींचे जे आहेत ते शेअर केलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे कुठल्या गोष्टी उघडकीस येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीडपेक्षा भयंकर हे प्रकरण होतं, कारण त्याच पद्धतीने या व्यक्तीची अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. या व्यक्तीला फक्त आई वडील नव्हते, त्याला बायको नव्हती, त्याला कुटुंब नव्हतं. त्याच्यामुळे हे प्रकरण उघडकीसच आलं नाही. या व्यक्तीच्या गायब होण्याची तक्रारच कोणी दिली नाही आणि त्यामुळे हे प्रकरण गेले 2 वर्ष लपून होतं. त्याच्यामुळे हे प्रकरण खरंच दाबण्यात आलेलं होतं का? या प्रकरणामध्ये आणखीन कुठल्या गोष्टी आता पुढे समोर येतात? अजून काही आरोपी आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्या आरोपींचा तपास पोलीस करतायत. पण या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष असणारच आहे. तुम्हाला आणखीन या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.